स्वतंत्रता दिवस के अवसर पर आज सुबह 9 बजे विभागीय आयुक्त कार्यालय में उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने ध्वजारोहण किया। इस अवसर पर नागपुर पुलिस आयुक्त और कलेक्टर विपिन ईटनकर भी उपस्थित थे। फडणवीस ने स्वतंत्रता संग्राम सेनानियों और उल्लेखनीय कार्य करने वाले अधिकारियों को कर्मचारियों को सम्मानित किया। अपने भाषण में बताया कि सरकार ने जिले में एक नए मेडिकल कॉलेज के निर्माण के लिए 500 करोड़ रुपए की मंजूरी दी है। इसके साथ ही मेयो अस्पताल को भी आधुनिक सुविधाओं से लैस करने के लिए 300 करोड़ रुपए की स्वीकृति दी गई है। फडणवीस ने गढ़चिरौली पुलिस के सराहनीय कार्य को भी सराहा और उन्हें पदक मिलने पर बधाई दी। उन्होंने बताया कि गढ़चिरौली पुलिस ने 64 पदक प्राप्त किए हैं, जो पूरे देश में सबसे अधिक है। भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तमाम भारतवासियांना खूप शुभेच्छा देतो। थोडं मागे ना। आमचा भारत देश असाच विकसित होत राहो, आमच्या भारताची लोकशाही अशीच दिवसेंदिवस मजबूत आणि प्रगल्भ होत राहो आणि आमचा तिरंगा झेंडा हा जगामध्ये सातत्याने फडकत राहो, अशा प्रकारची शुभेच्छा आज तमाम भारतवासियांना देतो, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला देतो। आणि मला अतिशय आनंद आहे की लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे आणि 17 तारखेपर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील आणि त्यानंतरही ज्यांचे फॉर्म्स येत आहेत ते सगळे प्रोसेस होत आहेत आणि त्यानंतरही आलेल्या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींचे फॉर्म्स ते प्रोसेस करून त्यांच्याही खात्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी जो काही निधी जमा करायचा तो करू। पण मला अतिशय आनंद आहे की भाऊबीजेच्या दिवशी आमच्या बहिणींना त्या ठिकाणी एक प्रकारे भाऊबीजाची ओवाळणी देण्याची आम्हाला संधी मिळाली, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे।